तुम्हाला माहिती आहे का, एक खरबूज घ्यायचं, खरबुजाचा वरचा भाग असा गोलाकारात कापून घ्यायचा आणि मग एक त्याच्यातल्या बिया व्यवस्थित एका चमचेच्या सहाय्याने डिशमध्ये काढून घ्यायचा आणि नंतर ह्या बिया व्यवस्थित काढल्यानंतर एका दुसऱ्या डिशमध्ये त्याचा पूर्ण पल काढून घ्यायचा, व्यवस्थित असंच पूर्ण सर्व पल काढून घ्यायचा आणि नंतर एका गॅसवर एक पॅन ठेवायचा, पॅनमध्ये 1 कप दूध टाकायचं आणि ते मस्त फुल फॅटचं असलं पाहिजे आणि त्याच्यात 2 चमचे साखर टाकायची, साखर टाकल्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर टाकायची, मिल्क पावडर ऑप्शनल आहे टाकायची तर टाका नाही तर नका टाकू, नंतर 1 चमचा कस्टर्ड पावडर टाका, कस्टर्ड पावडर टाकत असताना नेहमी हलवत राहा म्हणजे त्याचे गिटूळ होणार नाही आणि तो पल्प मिक्सरमधून काढून आपण त्याच्यात मिक्स करायचा, थोड्या वेळ शिजवायचा आणि त्याची अशी कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करायचा, हे पूर्ण थंड करायचं, थंड झालं की ते खरबुजात आपण जो पल्प काढला होता त्याच खरबुजा ते व्यवस्थित भरून घ्यायचं आणि त्याचं वरचं ते लावून घ्यायचं कापलेला भाग आणि फ्रीजमध्ये ठेवायचं 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवलं की नंतर आपली आईस्क्रीम तयार आहे। ही पहा एकदम कापण्यासाठी खूप जड जाते, एकदम छान आईस्क्रीम लागते। आईस्क्रीम करून पहा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, खूप छान लागते।